मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र BPED CET देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या सोशल मीडियावरती प्रसिद्ध होत आहे. तर या बातमीमध्ये सांगितलेलं आहे की 1 जानेवारीपासून CETचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बातमीचं डिटेल डिस्कशन करणार आहोत. खरंच आपले रजिस्ट्रेशन हे 1 जानेवारीपासून सुरू होतील का? आणि रजिस्ट्रेशन पूर्वी कुठली तयारी आपण करणं गरजेचं आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र BPED CET 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 1 जानेवारी पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या परीक्षेचं प्रिपरेशन करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये महाराष्ट्र BPED CET 2026 हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या BPED कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहू शकता की शिक्षा.com वरती एक न्यूज प्रसिद्ध केली जात आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की CET परीक्षेची उद्यापासून नोंदणी सुरू. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात होणार परीक्षा. या न्यूजचा प्रायमरी सोर्स इथे मेन्शन केलेला नाहीये, पण स्टील आपण ती बातमी जी आहे ती डिटेलमध्ये डिस्कस करूयात. तर इथे सांगितलं आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या सामायिक प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला सुरुवात 1 जानेवारी पासून करण्यात येत आहे. प्रवेश परीक्षांच्या संकेतस्थळाच्या चाचण्या सुरू असून त्या पूर्ण होताच नोंदणीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, CET सेलची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची टेस्टिंग अजून सुरू आहे आणि ती टेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला CETचे रजिस्ट्रेशन करता येणार आहेत. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण, कृषी शिक्षण व कला शिक्षण या 6 विभागांतर्गत एकूण 20 विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा व 73 अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश परीक्षा राबवण्यात येतात. हे प्रवेश 5700 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमधून दिले जातात. प्रवेश देण्यासाठी प्रवेशपूर्ण परीक्षा घेण्यात येते. आगामी शैक्षणिक वर्षात बहुतांश व्यावसायिक अभ्यासक्रमाची CET परीक्षा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात घेण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये यंदापासून इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी PCM ग्रुपची MHT CET आणि कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असणारी PCB ग्रुपची MHT CET तसेच MBA, MMS अभ्यासक्रमाची CET परीक्षा दोनदा घेतली जाणार आहे. त्याचे नियोजन CET सेलने सुरू केले असून त्यांचे संभावित वेळापत्रक जाहीर केले आहे. तर थोडक्यात CET सेलने सांगितलं आहे की ज्या वेगवेगळ्या परीक्षा इथे घेतल्या जातात त्या सर्व परीक्षांचे टेंटेटिव्ह टाइम टेबल CET सेलने ऑलरेडी जाहीर केलेलं आहे. याचबरोबर CET परीक्षेसाठी नोंदणी करताना उमेदवारांना आधार प्रमाणीकरण आणि अपार ID सक्तीचा करण्यात आल्याची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे. CET परीक्षा वेळेत होऊन प्रवेश प्रक्रिया ही वेळेवर पार पाडण्याचा CET सेलचा प्रयत्न आहे. तर CET सेलने जसं मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते CET सेलने रजिस्ट्रेशनसाठी कंपल्सरी केलेले आहेत, ज्याच्यामध्ये अपार ID असेल, तुमचं अपडेटेड आधार कार्ड असेल किंवा तुमचा UDID असेल. तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट CET सेलने इथे कंपल्सरी केलेले आहेत. त्यानंतर 1 जानेवारी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक CET परीक्षांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्या दृष्टीने CET सेलचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आयुक्त सरदेसाई यांनी दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारी पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक CET परीक्षांची नोंदणी सुरू केली जाणार आहे असं या न्यूज मध्ये म्हटलंय. तर जे अभ्यासक्रम हे व्यावसायिक स्वरूपाचे आहेत अशाच अभ्यासक्रमांचं रजिस्ट्रेशन हे आजपासून सुरू होऊ शकतं असं या न्यूजचं म्हणणं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, MBA असेल, MCA असेल किंवा MHT CET असेल अशा प्रकारच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन हे सुरुवातीला नेहमी सुरू होतात. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जर आजपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या CETचे रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत तर आपले रजिस्ट्रेशन हे साधारणतः याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर सुरू होतील. म्हणजे थोडक्यात साधारणतः 5 जानेवारी पासून आपले रजिस्ट्रेशन सुरू होतील असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जर आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन कन्फर्म केलं तर
सध्या तरी ज्यावेळेस मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्यावेळेला अजून तरी सीईटी रजिस्ट्रेशन पोर्टल 2026-27 साठी सीईटी सेलने इथे ओपन केलेलं नाहीये. जर आपण सीईटीच्या नोटिफिकेशन मध्ये पाहिलं तर रिसेंट नोटिफिकेशन जी आपल्याला रिलेव्हंट आहे ते म्हणजे आधार, अपार आयडी आणि यूडी आयडीचं आहे. म्हणजे अजून तरी सीईटी सेलने कुठल्याही प्रकारचं नवीन नोटिफिकेशन त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेलं नाहीये आणि सीईटीचं रजिस्ट्रेशन पोर्टल सुद्धा अजून सुरू करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर ही बातमी खरी असेल तर आज व्यावसायिक अभ्यासक्रमांचे रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते साधारणतः सोमवारपासून म्हणजेच 5 जानेवारीपासून सुरू होतील असं आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी सोमवारपासून आपले रजिस्ट्रेशन सुरू होत असतील तरीही त्याच्या अगोदर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं नेसेसरी आहे, ज्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड अपडेटेड असावं, तुमच्याकडे अपार आयडी असावा, जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमधून येत असाल तर यूडी आयडी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तुमचा स्कॅन फोटो असावा, सिग्नेचर असावी आणि तुम्हाला जर ऍप्लिकेबल असेल तर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुम्ही आजपासूनच रेडी करून ठेवा, कारण आता पुढच्याच आठवड्यामध्ये सीईटीचे रजिस्ट्रेशन सुरू होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी लाईव्ह बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत परीक्षेची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.